आधारित सत्यशोधक चित्रपट हा अंबरनाथच्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे। आज पहिला शो हाऊसफुल झाला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शिक्षणावर आधारित सत्यशोधक चित्रपट हा अंबरनाथच्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे। आज पहिला शो हाऊसफुल झाला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। हा चित्रपट मनोरंजनाचा भाग नसून खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्थेवर आधारित चित्रपट आहे। सर्व नागरिकांनी हा चित्रपट नजीकच्या सिनेमागृहात जाऊन पाहावा असं आवाहन काँग्रेसचे सुधीर जाधव यांनी केले आहे। सत्यशोधकच्या टीमचे प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण का जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि तो त्यांनी इतिहास दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी धर्म, जाती, रूढी, परंपरा यांना झुंगारून मानवता धर्म हा त्यांनी कसा सगळ्यांना एक न्याय देता येईल या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलेला आहे। तसेच माता सावित्रीबाई फुले यांनी दगड धोंडे स्वतःच्या अंगावर त्यांनी खाल्ले आणि मुलींना शिक्षण दिले, कारण का मुलगी ही चूल आणि मूल याच्यापर्यंतच निर्धारित होती। तर त्यांनी बाहेर जे आज आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि ज्या आपल्या पंतप्रधान हे जे होऊ शकले त्या केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, कारण का त्यांनी शिक्षणाची दारं उघडली म्हणूनच त्या शिकल्या आणि या पदावर आज गेल्या। म्हणून मी सत्यशोधक टीमचे आज खूप मनापासून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच आपला इतिहास मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करा, कारण का मुलं आज मोबाईल आणि विविध गेम यांच्यात आहारी गेलेले आहेत। तर त्यांना या माध्यमातून आपला इतिहास दाखवण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे, मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय शिवराय। यावेळी निर्देशक निलेश जळमकर, निर्माता प्रवीण तायडे, राहुल वानखेडे आणि कार्यकारी प्रसारक सत्यशोधक अरविंद तायडे, कांचन वानखडे, अपर्णा शिरसाट उपस्थित होते। सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहर काँग्रेस मागासवर्गीय उपाध्यक्ष सुधीर वसंत जाधव, समाजसेवक अजय मोतीराम पाटील यांनी उपस्थिती लावली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे क्रांतिज्योती आपले महात्मा ज्योतिराव फुले यांवर आधारित व त्यांच्या पत्नीवर आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांवर आधारित सत्यशोधक सिनेमा हा आज पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे। त्या सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही स्त्रियांवर, मग ते कुठल्याही धर्माचे असू दे, अत्याचार झाले, मग ते शिक्षणाला वंचित ठेवणे असू दे किंवा चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवणे असू दे, त्या विरोधात आणि त्यांना स्त्रियांना पुढे आणण्यासाठी जो ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी जो अट्टहास नेमला होता, तो आज या सत्यशोधक सिनेमा मार्फत आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पुढच्या पिढीलाही घडवू शकतो। तर मी सर्वांना एक नम्रतेचे आवाहन करते की आपण सर्वांनी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने सत्यशोधक हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये आवर्जून बघावा, कारण त्यानेच आपली पुढची पिढी घडणार आहे। धन्यवाद।